एका गावाची वानरवाडी गावाची, तरा एका गावाची वानरवाडी गावाची, 12 बलुत इथं नांदची, समधी कुळबी शाणी सुरती, खट्याळ जरी ही रयत असती, माणुसकीन गहिवरती. गाव बेरकी लोक बेरकी, गाव बेरकी लोक बेरकी, अशी तऱ्हा या गावाची, तरी गुण्या गोविंदानं नांदती, तऱ्हा एका गावाची वानरवाडी गावाची. काय चाललंय? कशाचं काय? कशाबद्दल? अरे काय? अरे आईचं काय चाललंय? झाली का आईश? बाळ आपलं वय काय? आपण बोलताय काय? अरे सोडणार रे दादा, त्याला सोड आणि तिला पकड. कोणाला? आईश आली आईश. ए तुम्ही दोघं इथेच थांबा, जास्त आणि शायनिंग मारू नका, मी आलो. ए ऐश्वर्या, ऐश्वर्या, ए ऐश्वर्या, ऐश्वर्या, ए ऐश्वर्या. काय रे मनोज, काही काम आहे का? नाही काम असं नाही, आपलं सहज. मग शिक्षक का केलंस? सहज ग. सहज? हो हो. शिक्षक करायला मी काय मांजर आहे का? अगं तसं नाही ग. मग कसं? अगं ऐश्वर्या, मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. तुला? हो. माझ्याशी? हो. काय बोल. ऐश्वर्या तू नाही का? म्हणजे मी आपलं नाही का, तू नाही का? मी नाही का? अरे मी नाही कशी? मीच आहे, मी नाही कशी? तसं नाही. आणि मग एकदा कटीने शिव म्हटलं की तुम्ही काय करायचं, तुमच्या मनातलं जे गाणं आहे ना, गाणं ते ओठावर येऊन द्यायचं. ओठावर येऊन द्यायचं. भीगे ओठ तेरे प्यासा दिल मेरा, आता गाणं म्हणायला लागला. कभी मेरे साथ कोई रात गुजार, सुबह तक मैं करूं प्यार. मेरे हो प्यासा दिल तेरा. हो. अजून काय बोललास तू? सुबह तक मैं करूं प्यार. रडतोय. कह दो कोई ना करे यहाँ पे प्यार, कह दो कोई ना. काय समजतो मला? काय माहिती आहे? मला शिक्षक करतो, मला मांजर समजतो काय? मला म्हणे कभी मेरे साथ रात गुजार. चांगलीच खडसावली आपल्यापासून. तुला असं म्हटलं तू? हो. हसतेस काय तू? तुला माहिती आहे मी चांगली मारून आले शुभमला. अरे मला प्रेम नंदिनी म्हणतो, माझं नाव वैशाली. अप्सरा प्रेम नंदिनी. कोण? तर ते लव गुरुनी त्याला शिकवलं. काही संबंध आहे का? काय संबंध? चांगलीच खडसावली ना. ये क्या हुआ, कैसे हुआ. बस काय करतो, चला म्हणलं आपण जातो. बरं आहे. छान केलं पण तू. ये क्या हुआ टरनर डरनग, कब हुआ टरनर डरनग, क्यों हुआ, कैसे हुआ, हाँ जब हुआ, कोई ना करे प्यार यहाँ. हे दोस्त, तेरे साथ भी वही हुआ जो मेरे साथ हुआ. तुझ्या बरोबर काय झालं? नाही तुझ्या बरोबर काय झालं? पहिले आप. नाही पहिले आप. अरे कालची ती लव गुरुची शिकवणी सुरू केली आणि परीक्षेत नापास. लई जोरात पडली रे. हा का? वर उठले तरी. हा ना.
आपण ना एवढ्या लवकर परीक्षाच नव्हती द्यायला पाहिजे. मला पण सॉलिड पडले रे. पडली ना? हा ना. असं करू आपण ना आधी प्रॅक्टिस करायला पाहिजे होती है का ना. मलाही असंच वाटतं. आपण परीक्षेची लईच घाई केली रे. हा ना. हे पण आता काय करायचं. आता हा परत शिकवणी. परत शिकवणी. हा आपण ना लवकर उकडून जाऊन अजून जरा जास्त फॉर्म्युले घेऊया. हो. म्हणजे आपल्याला मुली कशा पटवायच्या हे कळलं आहे का ना. हा चल मिशन लवकर. लवस्तस्यै 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 लवो लमः. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रेमाचा खरा अर्थ. प्रेम म्हणजे मनाच्या गाभाऱ्यातला प्रकार. प्रेम म्हणजे दरवळणारा सुगंध. आणि प्रेम म्हणजे पण गुरु, मला एक शंका आहे. काय. गुरु, जर प्रेम करणारा मुलगा प्रौढ असेल आणि तो जिच्यावर प्रेम करतो ती जर लहान मुलगी असेल तर ते प्रेम म्हणायचं की काय. गुड क्वेश्चन. अशा प्रकारच्या प्रेमाला तुला पाहते रे असं प्रेम म्हटलं जातं. या प्रेमाच्या प्रकारात कधी कधी मुलीच्या बापापेक्षा प्रेम करणारा मुलगा हा मोठा असू शकतो. गुरु, मग हे प्रेम योग्य की अयोग्य. गुड क्वेश्चन. हे बघ, तसं पाहिलं ना तर प्रेमामध्ये योग्य अयोग्य असं काहीही नसतं. आणि तसं पाहिलं तर खऱ्या प्रेमाला वयाचं बंधनही नसतं. गुरु, गुरु, आपण कोण. मी या गावातली नर्स आहे. अच्छा. तुमची शिकवणी सुरू झाली हं? आणि माझ्या दाराबाहेर प्रेमिकांची लाईन लागली. काय सांगताय. पण त्यातला हं? माझा प्रियकर नक्की कोण हे कसं कळेल मला. हे बाबाई सोपं आहे. ज्याला बघता क्षणी तुमच्या मनमंदिरात प्रेमाची घंटा वाजू लागली की समजायचं हा आपला खरा प्रियकर. माझं सगळ्यांकडे बघून झालं पण एकाहीकडे बघून माझ्या मनातली घंटी बिंटी काही वाजली नाही. याचा अर्थ असा आहे की तुमचा खरा प्रियकर अजून तुमच्याकडे यायचं. गुरु, तुमच्याकडे बघून माझ्या मनातली घंटा वाजली. टिंग 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 घंटी बजे दिल ही दिल काय में घंटी गुरु बजे. काय थोबाड बंद कर तू. काय काय ग? काय तुझं तोंड बंद कर. चल चल तू हो घरी चल. हो घरी. अगं चल ग. लवस्तस्यै 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 तिला सांगा. लवो लमः. तिला सांगा आधी घरी जायला. लवो जा म्हणा. प्रेमानंदी आपण शांत व्हा. मी त्यांना समजावून सांगतो. हे लवो लमहा. आपलं ते नर्स मॅडम मी काय म्हणतो. गुरु 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 गुरु. अरे 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 शांत व्हा शांत व्हा शांत व्हा वत्सांनो. काय झालं असं गारा प्यालेल्या वासरासारखे सैरा वैरा का बरं पडत आहे तुम्ही. काय सांगू तुम्हाला. काय झालं. अहो मी जिच्यावर प्रेम करतो ना त्याने माझ्या कानाखाली प्रेमाची रांगोळी काढली होती बघा. आणि तुझं काय. माझ्याही प्रियसीने माझ्या कानाखाली रांगोळीच काढली का. वा 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 वा. हे बघा मित्रांनो, ही रांगोळी का काढली गेली माहिती काय. तुझा दृष्टिकोन स्वच्छ नव्हता. ओके नाही आहे का स्वच्छ. कारण तुम्ही मुलींकडे कुठल्या नजरेने बघता. एखाद्या हिरोईन सारखं वखवकलेल्या नजरेने बघता. ओके नाही. तुम्ही मुलींना पटवण्याचा विचार करता रे बाळांनो. ओके नाही. पण तिला पटवण्यापेक्षा तिला तुमच्या मैत्रीचा विश्वास मिळायला नको का. अरे तिला प्रियकर नको असतो. तिला हवा असतो एक मित्र. ओके नाही. तिचं सुख दुःख समजून घेणारा मित्र. तुम्ही मित्र व्हायचा प्रयत्न करा. ती तुमची सखी होईल. तेव्हा आता इथून पुढे मुलींकडं कुठल्याही नजरेनं बघायचं नाही. विशुद्ध मैत्रीच्या नजरेनं बघायचं. ओके. पुढे नशिबात असेल तर हाच मैत्रीचा वृक्ष कदाचित प्रेमाचा वृक्ष म्हणूनही बहराला येईल ना. तेव्हा असं बदलायचं. सगळ्यात आधी तुमचं ध्येय आहे तुमचं शिक्षण तुमचं करिअर.
करिअरवर प्रेम करायचं आणि रांगोळ्याची मैत्री करायची. बघितले? लवस्तस्य 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 नमो नमः. प्रेम म्हणजे प्रेम असतं, कुणाचंही कोणावरही सहज बसतं. नमस्कार. तऱ्हा एका गावाची ही एक अतिशय ग्रामीण जीवनावरती आधारित करमणुकीची आणि त्यातनं काही अत्यंत संदेश देणारी ही मालिका, याचं संगीत करण्याची एक जबाबदारी माझ्याकडे आहे आलेली आणि मला खूप आनंद आहे या वेबसिरीजचं संगीत दिग्दर्शन करताना. तसं टायटल पण अतिशय सुंदर आहे, पण त्यालाही जरूर लाईक करा. या संपूर्ण वेबसिरीजला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रमंडळींपर्यंत ही वेबसिरीज न्या. आणि मी ह्या निमित्ताने या संपूर्ण टीमला आणि मीडिया मॅजिक इन्स्टिट्यूटला शुभेच्छा देतो. धन्यवाद.